नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शिरपूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेट द्यावी, जिल्हा अधिकाऱ्यांना शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे निवेदन। राज्याचे मुख्यमंत्री शिरपूर दौऱ्यावर येत असताना शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतलेला आहे। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना टपालाद्वारे आज निवेदन देण्यात आले। दरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या दौऱ्यादरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला वेळ देऊन प्रत्यक्ष भेट द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। शेतीमालाला हमीभाव, पीक विमा, वीज पुरवठा, सिंचनाच्या सुविधा तसेच कर्जमाफी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केलेली आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर ठोस निर्णय घेतले जावेत, यासाठी ही भेट आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। मुख्यमंत्री साहेबांनी या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। दरम्यान यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना टपालाद्वारे या संदर्भात निवेदन सादर केलेले आहे। राम राम शेतकरी बंधूंनो, आपल्या मायबापांनो, आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी। येत्या 25 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शिरपूर तालुक्यात विकास कामांची उद्घाटनासाठी येत आहेत। आपण साहेबांना विनंती करतो, जिल्हाधिकारी, पोलीस अध्यक्ष यांना आम्ही पत्रही दिले आहेत की आमच्या शिष्टमंडळाची भेट व्हावी, कारण की धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक विमा आणि जी शासनाने घोषणा केली होती कर्जमाफीची, त्याची आपण पूर्तता करावी। या मागणीसाठी शेतकरी संघटना आपल्यासोबत शिष्टमंडळ चर्चा करण्यास तयार आहे। शिरपूर तालुक्याचा जो विकास काम आहेत त्याच धर्तीवर आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी मायबापांना विकास कामं दिसायला पाहिजेत। आपण फक्त राजकीय नेत्यांचे विकास कामांचे येतात, शेतकरी मायबापांचे हाल पाहण्यासाठी आपण वेळ द्यावा आणि शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, मका यासाठी हमी केंद्र उघडे करावेत, ही आमची शेतकऱ्यांची संघटनेची मागणी आहे। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला वेळ द्यावा ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। वंदे मातरम।